मार्ग कठीण आहे, कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग मार्ग अवघड आहे, भक्ती मात्र सोपी आहे. पुन्हा त्या भक्तीमध्ये 9 प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. ह्या सगळ्या भक्तीमध्ये कीर्तन भक्ती सोपी आहे. कीर्तन भक्तीमध्ये 4 प्रकार: गुण कीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन आणि नामसंकीर्तन. मग ह्या 4ही कीर्तनामध्ये कलियुगामध्ये कल्याण होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी कोणतं साधन सोपं आहे तर नामसंकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. सोपं का आहे? करण्यासाठी बंधन नाही म्हणून. कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. ऐका ऐका ऐका, नामचिंतन करण्यासाठी, नामसंकीर्तन करण्यासाठी वयाची अट नाही. वयाची अट नाही. बाकी संसारातल्या सगळ्या गोष्टीसाठी वयाची अट आहे. मला सांगा, लग्न कधी करता येतं का? नाही. ज्यांचं झालं त्यांनी सांगा. नाही. लग्न कधी करता येतं का? नाही. लग्न करण्यासाठी वयाची अट आहे का नाही? बोला. आहे. किती 60 वर्ष झाल्यावर करता येतं का? नाही. आता करते त्याला आपण काय करतो, आहे का नाही? पण आमचे गुरुवारी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा शहाणी माणसं पुन्हा पुन्हा घोड्यावर बसत नसतात. विठ्ठल बाबा म्हणायचे, मला घुले बाबा म्हणायचे, शहाणी माणसं पुन्हा पुन्हा घोड्यावर बसायच्या नादी लागत नाही. म्हणजे लग्न करण्यासाठी वयाची अट आहे. जाऊ दे, अजून वयाची अट कशाला आहे? मतदान करण्यासाठी वयाची अट आहे का नाही? बोला. हा. हा? नाही. मला जरा शंका आहे, ते झोपले काय सगळे? काय समजमध्ये ना? जेवण जास्त झालं का? नाही ना? वयाची अट आहे का नाही? कशाला? लग्न करण्यासाठी वयाची अट आहे. मतदान करण्यासाठी किती वय लागतं? 18 वर्षाचं वय लागतं. बरोबर आहे का नाही? 1-4 काढायला किती लागतं? 60. वय लागत नाही. त्याला काय लागतं? अपंग लागतो माणूस. बरोबर आहे का नाही? आणि हाफ तिकीट करायला किती लागते? हाफ तिकीट करायला 60 वय लागतं. बरोबर आहे का नाही? 50चे असले तरी 60चं करून तिकीट हाणतात महाराज. तसं ते हाफ तिकिटावर जातात. पंढरपूरला सगळ्या गाड्या रिटायर महाराज, रिटायर पॅसेंजरच्या सगळ्या गाड्या. पंढरपूरला वारीला बघा तुम्ही, सगळे रिटायरच माणसं महाराज. काही 50 असले तरी 60चं तिकीट काढतात. पण तरीसुद्धा हाफ तिकीट मिळायसाठी वयाची अट नाही आहे. बरोबर आहे का नाही? आणि फुकट एसटीत जाण्यासाठी किती वय लागतं? हा, 75. बरोबर आहे का नाही? 75चं वय लागतं. म्हणजे फुकट एसटीचं तिकीट मिळायला 75 लागतं, हाफ तिकीट मिळायला 60 वर्षे लागतं, मतदान करायला 18 वर्षाचं वय लागतं आणि लग्न करायला कमीत कमी 20-21 तरी लागतं. बरोबर आहे का नाही? आत्ताच्या काळामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला वयाची अट आहे. पण मला सांगा, नामसंकीर्तन करण्यासाठी, नाव घेण्यासाठी वयाची अट आहे का? 18 वर्षाचं लागतं का? त्याच्यानंतर 60 वर्षाचं लागतं का? 75 वर्षाचं लागतं का? 20 वर्षाचं लागतं का? नाही. अरे शास्त्रकार सांगतात, त्या ध्रुव बाळाने 5 वर्षाच्या वयामध्ये भगवंताचं चिंतन केलं. ध्रुव सकलानी जपेऊ हरे नाम, ध्रुव सकलानी जपेऊ हरे नाम, पावा अचल अनुपम ठाऊ, पावा अचल अनुपम ठाऊ, ध्रुव सकलानी जपेऊ हरि नाम, ध्रुव सकलानी जपेऊ हरि नाम. ध्रुवाला किती वर्षात परमात्मा भेटले? भागवत पाठ आहे, ऐकून ऐकून. कुणा किती वर्षात भेटले ध्रुवाला? 5 वर्षाच्या वयामध्ये. चला जाऊ दे, म्हणजे वयाची अट नाही. दुसरं कारण असं, भगवंताचं चिंतन करण्यासाठी शरीराची आठवण आहे का? अडचण आहे का? शरीराची अट आहे का? केवळ माणसाच्या जन्मातच भजन करता येतं, चिंतन करता येतं, अशी काय अट आहे का? पशूंच्या शरीरात आठवण करता येत नाही का? पशूंच्या जन्मामध्ये देवाचं चिंतन करता येत नाही का? भागवत काढा, सगळं करतंय. गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वर्ष, जळा माझी नकरे पिढी येला. त्याला देवाचं नाव माहीत नव्हतं. कमल पुष्प उचललं, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, स्वर्गेचा कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड चालक, कोण होईल तो ब्रह्मांड
केसर से हाक देयाता. कोण आहे नाव माहीत नव्हतं, पण तरी हत्तीच्या शरीरामध्ये त्याला नामस्मरण करता आलं. एवढं नामसंकीर्तन सोपं आहे. म्हणजे वयाची आठ नाही, शरीराची आठ नाही, कुठल्या साधनाची. नामजप तो यज्ञ परम, नामजप यज्ञ तो परम, बाधून केशके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नावाला नामसंकीर्तन करताना कसंही तुम्हाला नामसंकीर्तन करता येतं. झोपताना, बसताना, उठताना, खाताना, काही करताना, उठता बैसता हरी बोला, कसंही नामसंकीर्तन करा. आई तुम्ही स्वयंपाकात घरात गेलात आणि तुम्हाला ते स्वयंपाक करायचा आहे. माझ्याकडे बघा काय करायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे. अशी चपाती लाटली आणि ते खाली ज्याच्यावर टाकले असे लाटायचे. तुम्हाला त्याला काय म्हणतात ते खालचं, वांजर खेडेकर, खालचं काय असतं पळपाट, आणि वरून हाताने आपण लाटतो ते काय असतं बेलणं, लाटणं बेलणं. बरोबर आहे का नाही. जे काय असेल ते असेल. आता मला सांगा, तुम्ही स्वयंपाक चालू झाला आणि चालू झाल्यानंतर खाली काय आहे पोळपाट, वरून हातामध्ये काय आहे बेलणं. बरोबर आहे का नाही. आणि मध्ये काय आहे चपातीचं पीठ. बरोबर आहे का नाही. आता काम हाताला आहे का तोंडाला आहे. जातो गडे घरला, आता राहत नाही ते. काम कशाला आहे हाताला. तोंडाला काय काम आहे का. मग का चपात्या लाटताना देवाचं नामचिंतन करू नये का. अरे म्हणावं असं करताना, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला सर्वांनी, माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणजे कर्म करताना नामसंकीर्तन करता येतं. चला किती गोष्टी झाल्या. वयाची आठ नाही, शरीराची आठ नाही, चला वेळेची आठ नाही, कर्म करताना कोणतेही कर्म करताना नामसंकीर्तन करता येतं आठ नाही. चला पुढे. बरं जातीचं बंधन आहे का नामसंकीर्तनाला. जातीपातीचं काय बंधन आहे का. केवळ अमक्या जातीत केवळ ब्राह्मणाने चिंतन करावं, बाकीच्या लोकांनी नामसंकीर्तन करू नये असं काही प्रमाण आहे का. उलट संतांनी सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, यातायाती धर्म नाही विष्णू, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हो उंचवर्णीयाने देवाचं चिंतन करावं, बाकीच्याने करू नये असं काय आहे का. नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, यातीचा म्हणजे जातीचं बंधन नाही. एक वाक्य बोलू का. ज्याला जात कळती त्याला देवाकडे जाताच येत नाही महाराज. ज्याला जात कळती, जे जातीत अडकलंय ना त्याला देवाकडे जाताच येत नाही. अरे कोणते जातीतला माणूस असू द्या, परमार्थामध्ये त्याला बंधन नाही. या रे बोलत चला, लहान थोर याती भलते, नारी नर करावा विचारण लगे. कुठल्या जातीत आधी करुणी वेशाही कोणी पण या महाराज. बंधन नाही परमार्थामध्ये, नामसंकीर्तनामध्ये बंधन नाही, देवाचं चिंतन करायला बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष पाहे उद्धारती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाय उद्धरते. आता ऐका, परत एकदा ऐका. वयाची आट नाही, शरीराची आट नाही, काळवेळेची आट नाही, जातीची आट नाही. उलट आमचे चोकोबर आहे म्हणतात, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला. एक सांगू, आयुष्य जर रंगवायचं असेल तर पांडुरंगाच्या रंगात रंगवा, बाकीचे रंग फिके पडतील. एकदा का रंगला माणूस, रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया. लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ, लाल ना रंगाऊ मैं तो हरी ना रंगाऊ, धोबिया धोए चाहे रंग दे चुनरिया, धोबिया धोए चाहे रंग दे चुनरिया. ओ शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, शाम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे 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 चुनरिया, रंग दे चुनरिया, रंग दे. आता किती म्हणलं तर म्हणावंच वाटते महाराज, गोड आहे ऐक नाही. कोण रंगलं होतं भगवंताच्या रंगात, कोण रंगलं होतं? आहा हा हा. बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, टाळ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की, आप ही हो गई दासी रे, आप ही हो गई दासी रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे, बघ घुंगरू बांध मीरा नाची रे. बस माझी वेळ संपली. काय विषय चालला होता आपला? विषय होता वयाचे आट नाही, शरीराचे आट नाही, काळे वेळेचे आट नाही, जातीपातीचं बंधन, नामसंकीर्तनासाठी जातीपातीची आट नाही. दुसरी गोष्ट आता आहे कुठल्याही प्रकारची आट नाही, म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे सोपं आहे. म्हणले महाराज ठीक आहे कळलंय, पार 10:30 वाजले. आतापर्यंत तुम्ही सांगितलं की कशाचीच आट नाही, नामसंकीर्तन सोपं आहे. पण आम्ही नाव घेतल्यानंतर आमचा फायदा काय? महाराज म्हणाले जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मांतरातलं पाप जाळण्याची क्षमता केवळ या नामसंकीर्तनामध्ये आहे. ऐका, न दानेन चेज्जया, भागवत असं सांगतं, दानाने कदाचित पुण्य मिळू शकतं पण पाप जाईल सांगता येत नाही. तीर्थयात्रेनं पुण्य मिळेल पण पाप जाईल सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? पण नामसंकीर्तन असं एक साधन आहे की त्याच्याने पुण्यही मिळतं आणि पापही जळतं, असं श्रेष्ठ साधन आहे. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे,
जळतील पापे जन्मांतरेचे. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे. पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. घेता घेता नाम घेता वाल्या कोळी महा हत्यारी. अहो नामसंकीर्तन केलं की पाप जळून जातं. एक महाभारतातलं उदाहरण सांगतो आणि विठोबा रखुमाई घेऊया. आपण टाळी वाजून जरा भजन करा सगळ्यांनी. विठ्ठला विठ्ठला कलियुगाला प्रारंभ झाला. भगवान कृष्ण निजधामाला निघून गेले. कलियुगाला प्रारंभ झाला. भगवान कृष्ण निजधामाला निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर काय झालं माहिती आहे का? भगवान कृष्णजीला पांडव भेटल्याच्या नंतर भगवान कृष्णजीने विचारलं, भीमदादाने, अर्जुनाने आणि धर्मदादाने विचारलं, म्हणजे देवा काय कलियुग कसं असणार आहे? भगवंताने सांगितलं कलियुग कसं असणार आहे हे सांगण्यापेक्षा मी तुला कृती करून दाखवतो. भगवंताने 4 दिशेला 4 बाण मारले. मी काय सांगतो, नामसंकीर्तन पाप जाळण्यासाठी कृती श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये 4 दिशेला 4 बाण मारले आणि चौघांना सांगितलं जाऊन ते बाण घेऊन या. एक बाण आणाय अर्जुन गेला, दुसरा बाण आणायला धर्मराज गेले, तिसरा बाण आणाय भीमदादा गेले, चौथा बाण आणायला नकुल गेला. 4 जण गेले. अर्जुन गेला, बाण घेतला. येताना मात्र त्याला काय झालं, दोन्हीकडे 2 विहिरी होत्या आणि मधली विहीर कोरडी होती. 3 विहिरी शेजारी शेजारी, मधली विरडी होती. कोरडी होती विहीर. अर्जुनाने बघितलं, परत आला. अजून एक बाण आणायला भीमदादा गेले होते. बघितलं तरी एक गाय वासराला चाटते आहे. चाटून 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 त्या वासराचं शरीर सगळं संपले, केवळ फक्त हाडं शिल्लक राहिले. तिसरा बाण आणायला भीमदादा गेले, धर्मराजा गेले होते. तिकडून येताना धर्मराजाने बघितलं की म्हणे एक कोकिळा सुंदर गायन करीत होती, अप्रतिम गायन करत होती, पण गायन करीत होती ना मांसभक्षण करीत होती. आणि चौथा बाण आणायला भीमदादा गेले होते. येताना भीमदादांना बघितलं, डोंगरावरून भला मोठा एवढा मोठा डोंगर खाली वाहत आला, दगड खाली वाहत आला आणि एका गवताच्या काडीला अडकला. 4 जणांनी महाराज बाण आणले. भगवान कृष्णाने सांगितलं, आणले का रे बाण? आणले बाण. म्हणले काय बघितलं? एकाने सांगितलं, म्हणे गाय एवढी चाटते, आपल्या वासराला एवढी चाटते आहे की चाटून चाटून त्याचं शरीर संपलंय, फक्त हाडं शिल्लक राहिली. याचा अर्थ काय देवा? भगवंताने सांगितलं कलियुगातली लोक एवढं मायामोहामध्ये अडकतील, त्या मायामोहाच्या नादामध्ये कधी पतन झालं हेही कळणार नाही. याचा अर्थ गाय, याचा अर्थ माता असं होते, पिता असं होते. म्हणजे जवळची लोक एवढं प्रेमामध्ये बेधुंद होतील, आपल्या लोकांचं कधी पतन झालं आपल्या लेकरांचं कधी कळणार नाही. कलियुगातल्या लेकरांना, आई वडिलांना. दुसऱ्याला विचारलं, तू काय बघितलं? त्याने सांगितलं, म्हणे कोकिळा गायन करीत होती पण मांसभक्षण करीत होती. तसं भगवंताने सांगितलं, म्हणे कलियुगातली लोक तोंडाने गोड बोलतील पण कधी काटा काढतील हे सांगता येत नाही. विठाला 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 विठाला. म्हणून मी नेहमी सांगत असतो, गोड बोलणाऱ्या लोकांवर आत्मविश्वास ठेवू नये. लक्षात ठेवा तुम्ही. कलियुगात असंच आहे महाराज. ते 2 तोंडाचा साप, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? वांजर खेडे काय यार, मांडूळ. म्हणजे जे दोन्हीकडे बी त्याला तोंड असेल, दोन्हीकडे तोंडाने चालतंय. कलियुगात तसंच आहे महाराज. एका ठिकाणी वर्णन आलंय, 2 तोंडाचा हत्ती बघितला. तिथं कोकिळेचं जसं वर्णन आलं तसंच एका ठिकाणी वर्णन आलंय, 2 तोंडाचा हत्ती कलियुगामध्ये. म्हणजे काय, 2 तोंडाची माणसं आत्ता समोर असं बसलेलं म्हणणार, वा 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 काय महाराज गोड वाजवतात. पुन्हा निघून बाजूला कीर्तन मंडपाच्या बाहेर गेला, त्याला काय वाजवत आहे का? भलं कणिक लावतं, कुणीकडे बडवत होतं. म्हणजे लगेच काय म्हणतात, याला काय म्हणायचं? 2 तोंडाची माणसं. जाऊ द्या, वाढत जाईल, आपली वेळ संपत चालली. कलियुगाचं पण भगवान कृष्णाने सांगितलं, म्हणे गोड बोलती कोकिळा, गोड गायन करते, पण काय तीच त्याच तोंडाने, ज्या तोंडाने गोड गाती ना त्याच तोंडाने मांसभक्षण करतील कलियुगातली लोक. झालं, विषय संपला. मला तुम्हाला इथपर्यंत आणायचे. पहिली गोष्ट काय सांगितली, माता पिता आपल्या लेकराचं आईत होईल, प्रेमापोटी ते कळणार नाही.
दुसरी गोष्ट, ज्या तोंडाने गोड गातील त्याच तोंडाने मांस भक्षण करतील. तिसरी गोष्ट सांगितली, दोन्हीकडे विहिरी भरलेल्या मधली विहीर कोरडी आहे. भगवंताने सांगितलं कलियुगामध्ये असंच होईल. ज्याचं आयुष्य वाढत गेलं त्याचं वाढतच जाईल, पण त्याच्या शेजारी असणाऱ्या गोरगरीब मात्र तसेच राहतील. हे कलियुगाचं वर्णन आहे. आणि शेवटला विचारलं म्हणे भगवंता काय, एक भला मोठा दगड डोंगरावरून वाहत आला आणि एका गवताच्या काडीला अडकला, याचा काय अर्थ लावायचा. भगवंताने सांगितलं म्हणे कलियुगामध्ये हे श्रेष्ठ साधन आहे. डोंगरावरून दगड वाहत आला म्हणजे डोंगरा एवढं दगड वाहत आला, त्या दगडा एवढं जरी पाप असलं तरी कलियुगामध्ये गवताच्या काडी एवढं जरी नामस्मरण त्याच्याकडून घडलं तर जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे, जन्मांतरीचे जळतील पापे. हो नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. हो जळतील पापे जन्मांतरीचे. थोडं 2 मिनिटं टाळ्या वाजवा जोरात जोरात, टाळ टाळ. हा असं अंगात आलं पाहिजे, ते काय होतं असं नाही ना, असं हा एवढं तयार पक्वात वाजणारे असताना तुम्ही टाळ वाजत नाही मला. हा थोडं अंग हलवा. हा. जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. संपला आता. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पाप जळण्याची क्षमता नामस्मरणामध्ये आहे आणि हे साधन सोपं आहे. महाराज म्हणले आता हे करण्यासाठी घरदार सोडून देऊन कुठं जावं लागतं का. महाराज म्हणले नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देवासाठी फार महत्त्वाचं वाक्य सांगतो. देवासाठी देवाचं जर भजन घडलं तर देव शोधण्यासाठी घर सोडून गाव सोडून जंगलात जावं लागत नाही. शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधीसी जायची गरज नाही, नलगती सायास न जावे वना. मग काय करतो, स्वतः परमात्मा येतो. कोणाकोणाच्या घरी आला, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडकी झरझर, कोप मोडकी झरझर. हो दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडकी झरझर, काय करू उपचार. कोप मोडकी झरझर. संपलं. कुणासाठी आला, तुकोबरायांकरता देवा आला. तुकोबराय देवाकडे गेले नाही. न जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. चला एक उदाहरण 2-2 मिनिटात सांगून चलतो, आपली वेळ संपलेलीच आहे. कुणासाठी आला महाराज, जनाबाईच्या जनाईची वेणी फणी. देव काय करतो महाराज, झाड लोट करी जनी, हाय का नाही. भगवंत देवा जनाबाईच्या पर्णकुटीमध्ये येऊन तिला काम करू लागायचे. जनाबाई मंदिरात गेल्या नाही, देव कुठं आला. अरे बोला काय करावं लागल. हा 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 कंटाळा येऊन गेला एवढा. साधं साधं बोलत नाही, कमाल वाटतं मला तर. काय अवघडच आहे. जाऊ द्या, संपली वेळ आपली, काय नादी लागा. काय झालं होतं, कुणासाठी आला पहिलं, जुनेसाठी तुकोबराईसाठी आला.
दुसऱ्यांदा कोणासाठी आला देव? जनाबाई साठ्याला. तिसरं उदाहरण सांगू का? मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. वाह वाह वाह. के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे. तो 2 मिनिट टाळी वाजवाल का? टाळी वाजवाल का सगळ्याला? ज्याला ज्याला हात आहे त्याने त्याने वाजवा. हात थोडं एक आवाज झाला पाहिजे टाळीचा. शाबास, धन्यवाद. वा वा वा. वांजर खेडेकर धन्यवाद. एक साथ. राम आएंगे तो अंगना सजाओगे. राम आएंगे तो अंगना सजाओगे. मिटने दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी. ओ राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी. मेरे जन्म के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे. जन्म के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे, राम आएंगे. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा, पकवाज वादकासाठी. वा वा वा. हास्य. मला सांगू, काहींच्या डोक्यात देव असतो, काहींच्या डोक्यात देव असतो, काहींच्या गळ्यात देव असतो. महाराजांच्या हातामध्ये देव आहे महाराज. साधी गोष्ट नाही महाराज. एवढं गोड वाजवतात ते. कसलंही कीर्तनकार राहू द्या महाराज, अंगामध्ये काय म्हणते त्याला, आनंद भरतो. जाऊ द्या, सोडा. आपला विषय काय चालला होता? आनंद आहे. असे आपलं वाजवायला छान महाराज आपल्या गावात आहेत. आनंद वाटला. काय सांगत होतो मी? गेलं काय सुरू? असं आहे ते, वयामानाने होतंय महाराज. असं जास्त वय झाल्यावर असं होतच आहे का नाही? जाऊ द्या. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. दीप जला के मैं दिवाली मनाऊंगी. मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. सुखे येतो घरा नारायण. महाराज मग हे करण्यासाठी कुठं जावं? ठाईच वैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवावा. म्हणले पण काय आळवा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणले महाराज एवढंच आहे का अजून काय? यावीन अनेक आसता पै साधन वाहातशे आण विठोबाची. म्हणले हे साधन किती सोपे. महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. शहाणा तो धणी घेतो येते न लगते सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. दोन्ही हात वरती करा सगळ्यांनी. ज्याला ज्याला आहेत त्यांनी. एखाद्याने कुचरपणा केला, जाताना हात गायब झाला, मी बोलू देणार नाही. विठोबा कुमार. एक साथ